टॉस उडवण्यासाठी तो सज्जता झाला आहे, परंतु आपण विनंती करूया भिंगार टीमच्या खेळाडूंना की आपण टॉससाठी यायचं. संदेश चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक पहिला मॅग्नेटिक पॉवरचा पहिला षटक फेकण्यासाठी दीपक पारधी हा गोलंदाज झाला आहे, परंतु या दीपकला आपल्या ओव्हरमधील धाबा रोखायचे आहेत. चला भिंगार टीम आपला अपोजिट संघ इथे उपस्थित झाला आहे. आपला कर्णधार पाठवायचा आहे टॉस साठी. समोर भिंगार टीम दिसतोय आम्हाला. स्ट्राईक वरती फलंदाज बीड संघाकडून 2 उतरले जरूर. या दोन्ही संघाला, दोन्ही खेळाडूंना धाबा रोखणं, या दोन्ही संघाला धाबा रोखणं आणि ठोकणं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या स्थितीपूर्वक चालू आहे. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली. स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय प्रकाश आणि एका बाजूला आपण पाहतोय रितेश. होती अंधाराची वाट हिरव मोकळे प्रकाश, जरा खोऱ्यातून वाहिला हा प्रकाश. अर्थात प्रकाश स्ट्रायकर फलंदाज जरूर आपण पाहतोय बीड संघाकडनं. यास वेगवान बॉल, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा अतिरिक्तता घोषित केलाय पंचांना. अर्थात पंचांच्या भूमिकेत आपण अनंत पवारला पाहतोय. कांडोले गावचा खेळाडू आहे, परंतु इथे कुठेतरी दडपण आणि प्रेशर पहिल्याच बॉलवरती जरूर आहे. गोलंदाज आपण दीपक पारधीला बघतोय. अर्थात कुठेतरी रोखणं आणि ठोकणं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये स्थितीपूर्वक चालू आहे. अर्थात पुढचा बॉल मॅग्नेटिक पॉवरचा पहिला षटक आहे आणि या पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इज वाईड बॉल. यावेळेस प्रकाशनं सन्मान दाखवला आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सिली मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅप केला आहे. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडलाय, उचललाय, फेकलाय. तत्पूर्वी अवघ्या चेंडूवरती मिळते ती एक धाव आणि एका धाब्याच्या मदतीनं इथे कुठेतरी धाबांचं खातं ओपन झाला होता वाईटनं, परंतु इथे आपण पाहिलं तर एक चेंडू झालाय आणि एका चेंडूमध्ये एक धाबा आली. म्हणजे अशा रीतीनं टोटल 2 धाबा कंप्लीट झाल्यात. एका चेंडूचा खेळ संपलाय. 55 धाब्यांचा पूर्णपणे टार्गेट पार पाडायचे आहे. पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट बट स्टार्ट ऑफ द बॉलर पंचांच्या डाब्यानं. यावेळेस इथे दडपण प्रेशर जरूर आहे. बॉलिंग लाईन तर खूप स्पीडची दिसतोय, परंतु इथे लेन महत्वाची आहे, लेन लाईन महत्वाची आहे. प्रकाश आणि रितेशची जोडी बीड संघाकडनं जरूर उतरली. इज वाईट बॉल. वाईट बॉलच्या मदतीनं टोटल धाबींचा डिपेंडमय खेळ जाऊन पोहोचलाय. यस भिंगार टीमचा कर्णधार इथे राजा इथे जरूर आलाय. आमचे परम मित्र आहेत, दोन्ही परम मित्रच आहेत. एक पनवेल तालुक्यातील आहे तर एक खालापूर तालुक्यातील. चला दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही संघांमध्ये टॉस होतोय. डेफिनेटली भिंगार टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णयही लगेच दिलाय की आम्ही बॅटिंग लाईन घेतोय. दरम्यान आपण पाहिलं कदाचित हा संघ लवकर आलाय आणि इथे कदाचित आज जवळपास आपण पाहिलं तर बॅटिंग लाईन करणाऱ्या संघाला साथ दिली, म्हणून कदाचित भिंगार टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग लाईन स्वीकारली. परंतु इथे सलामीची जोडी अतिशय महत्त्वपूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. प्रकाश आणि रितेश या 2 खेळाडूंची जोडी आहे. टोटल 4 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना 55 धाब्यामधून 4 आल्यात, म्हणजे अजून 51 धाबा आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. अर्थात पुन्हा एकदा सज्ज दीपक पारधी गोलंदाजी मार्कवरती जरूर आहे. यस कदाचित आमच्या स्कोररला नरेश दादाला भूक लागली असेल. दादा लक्ष धरा. यस आता एक आली. एका धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ आता जाऊन पोहोचलाय 6 या धाब्यांवरती.
ओव्हर क्रमांक पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगला प्रयत्न करू, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू हे खराब फेकले गेलेत. कुठेतरी गोलंदाजी अतिशय महत्त्वपूर्वक होतो आहे. बॅटिंग लाईन चौकार षटकार ठोकणं खूप गरजेचं आहे. वेगाचा प्रहार, परंतु इथे बॅट चेंडूचा संपर्कात येणं खूप गरजेचं होतं. आपल्या शरीराचा आपल्या अंगाचा वेध घेतला होता, परंतु या चेंडूवरती कमबॅक केली दीपक पारधी या गोलंदाजानं. डोनेवाडी टीमचा हा खेळाडू आहे. अनेक मैदानं डोनेवाडी संघानं गाजवली आहेत, परंतु यावेळेस हा कर्जत विभाग गाजवण्यासाठी तो जरूर आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील हा संघ आहे. 10 ते 12 पावणाचा रनअप आहे दीपक पारधी या गोलंदाजाचा. परंतु याच कर्जत तालुक्यातील बीड ही संघ आहे. याही संघाला कमी समजून चालणार नाही आहे. यावेळी ट्रॅप झाला चेंडू, बॅक टू द फिल्डर, परंतु इथे काय घडेल? यस, डेफिनेटली इथे क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल आणि संपलाय पहिला खेळाडू ज्याचं नाव आहे रितेश चा खेळ. बॅक टू द पॅव्हलियन. बीड संघ बघितला तर आपण खालापूर तालुक्यातील संघ आहे. एका बाजूला अंबरनाथ तालुक्यातील संघ आहे डोनेवाडी. दोन्ही संघांमध्ये झालेली लढत आहे. 55 धाबा काढण्यासाठी इथं यशस्वी रीतीने पार पाडावे लागतील. ओव्हर द विकेट, परंतु पहिला गोलंदाज दीपक. काहीसा चेंडूंचा खेळ अजूनही अतिरिक्तता आहे. 1 विकेट, परंतु 5 चेंडू संपलेत. शेवटचा चेंडू पेंडिंग आहे. फक्त 6 धावसंख्या खर्च केल्यात या दीपकनं. डाव्या हाताचा हा बॅट्समन भरत, ज्या भरतनं पहिली गोलंदाजी केली होती मॅनेटी पॉवरची, 18 धाबा त्यांना खर्च जरूर केल्या होत्या. यावेळेस काय चढवलाय, प्रहार चढवला, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू आउट ऑफ सीमारेषा बाहेर दन 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 करीत गेला हा बिग हिट षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्यानं इरादे स्पष्ट जरूर केलेत. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो आपली टीम के लिए खडा वही खिलाडी सबसे बडा. कारण आता आल्या आल्या या खेळाडूनं षटकार ठोकलाय. ओव्हर क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ आपल्याला जाऊन पोहोचतोय 12 धाब्यांवरती. प्रेशर होतं जरूर गोलंदाजावरती, परंतु तो प्रेशर बॅट्समन वरती होतं. तो बॅट्समननं मात्र इथे बघितला चेंडू आणि आल्या आल्या षटकार जरूर ठोकला भरतनं. ज्या भरतनं पहिल्या मॅनेटी पॉवरच्या षटकामध्ये 18 धाबा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु तोच भरत आपण खर्च केलेला धाबा जमायचे आहेत. त्या धाबामधून आतापर्यंत 6 धाबा आल्यात. त्याच्या वैयक्तिक टोटल धाबा झाल्या टीमच्या 12 धाबा कंप्लीट. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 43 धाब्यांची गरज आहे बीड कृती या संघाला. परंतु इथे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न आधीच सोडायचं नाही आहेत. प्रयत्न इथे करत राहणं हे खूप गरजेचं आहे. अर्थात 10-12 पावलांचा रणअप आहे. गोलंदाज क्रमांक 2 ज्याचं नाव आहे राहुल. यावेळेस कार्पेटच्या आधारावरती गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे चेंडू अडवलाय. तोपर्यंत आपण पाहतोय बघता बघता या 2 खेळाडूंच्या 2 धाबा कंप्लीट जरूर झाल्यात आणि 2 धाबेच्या मदतीने टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ 12चा आकडा आता जाऊन पोहोचलाय 14 या धाब्यांवरती. म्हणजे अजूनही 41 धाब्यांची गरज आहे. 17 बॉलमध्ये 41 धाबा काढायचे आहेत. या स्पर्धेमध्ये सामना कंपल्सरी चेस करायचा आहे. यावेळेस भिरकावलाय बॉलला, चेंडू उडवलाय, चेंडू आउट ऑफ सीमारेषा बाहेर दन 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 करीत गेला हा बिग हिटिंग षटकार. प्रकाशच्या बॅट मधनं निघालेला हा दमदार षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ 20 या धाब्यांवरती जरूर जाऊन पोहोचलाय. 14चा आकडा आता 6 पुरा चढलाय तो 20 धाब्यांवरती. कुठेतरी दडपण होतं, प्रेशर होतं आणि तो प्रेशर मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही विचार जरी काय केला ना आपण तर 35 रन्स, येणारे 16 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज आहे. 20 धाबा कंप्लीट झाल्यात. 16 चेंडू 35 धाबा. कुठेतरी सामना कमबॅक केलाय बॅट्समन प्रकाशनं, बॅट्समन भरतनं
आणि तोच मात्र प्रयत्न होत असताना 55 धाब्यांचा लक्ष्य पार पाडायचं आहे आणि 55 धाब्यांचा लक्ष्य पार पाडण्यासाठी हे दोन्ही खेळाडू एक वन डाऊंडर आहे तर एका बाजूला सलामीर आहे प्रकाश सेट झालेला खेळाडू आहे. एका बाजूला आपण भरतला बघतो 3ऱ्या क्रमांकावरती तो उतरलाय बीड कृत या संघाचा. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न या प्रयत्नामध्ये पंचांचा इशारा आला इज वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या अतिरिक्त मदतीने धाब्यांचा उच्चांकन पुढे जात असताना 21 धाबा कंप्लीट झाल्यात म्हणजे 16 चेंडूमध्ये अजूनही आपल्याला काढायचे आहेत त्या 34 धाबा. 55 धाब्यांचा टार्गेट 55 मधून 21 आल्यात म्हणजे अजूनही 34 धाब्यांची गरज आहे. 16 चेंडू 34 धाब्यांची गरज. यावेळेस चेंडूला भिरकावलाय उंची जास्त लांबी कमी यश आहे तिथे परंतु इथे डेफिनेटली येसचा थोडासा प्रयत्न चुकला कारण तालमेल आणि चेंडूवरती त्यानं दिलेली नजर ही खूप महत्वाची होती. हा चेंडू गेलाय तो वन बाबून सीमारेषा पलीकडे तो आलाय चौकार आणि या चौकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना जरूर पाहतोय आपण. बघता बघता 25 धाबा जरूर झाल्यात म्हणजे अजूनही 30 धाबा काढायच्या आहेत. येणारे काही 7 चेंडूंचा खेळ हे बाकी आहे. 15 चेंडू मध्ये आता काढायच्या आहेत त्या यश हा झेल टिपणं खूप गरजेचं होतं कारण कमबॅक झाली असते आपल्या बाजूला परंतु इथे कमबॅक झाली ती टीम बीड खुर्च्या बाजूला. टोटल धाबा झाल्यात 25 धाबा म्हणजे अजूनही 30 धाब्यांची गरज आहे. प्रकाश आता प्रकाश जरूर पाडतोय आपल्या टीमचा. ज्या प्रकाशला आपल्या संघासाठी प्रयत्न करायचे होते तो प्रयत्न मात्र इथे जरूर होत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज यावेळेस उडवलाय बॉलला. मी म्हटलं होतं की हा झेल यश टिपणं खूप गरजेचं होतं. त्याच प्रकाशच्या बॅट मधनं आणखीन एक मोठा फटका आलाय आणि अशा फटक्याच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ 31 धाब्यांवरती. पहा इथे 15 चेंडू मध्ये हव्या होत्या 30 आता 14 चेंडू मध्ये धाबा काढायचे आहेत त्या फक्त आणि फक्त 24 धाबा. 14 चेंडू 25 धाबा. सामना कुठे होता सामना कुठे गेला. कदाचित दोंडेवाडी टीमच्या खेळाडूंना गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीची होते परंतु त्याच गोलंदाजाला जर आपल्या क्षेत्ररक्षकांना साथ दिली तर कुठेतरी या धाबा 10 तर वाचल्याच असत्या. यावेळेस पुन्हा एकदा ट्रॅप झालाय गॅप शोधण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू अडवलाय परंतु फेकणार उचलणार तत्पूर्वी या बॉलवरती या चेंडूवरती मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव आली. एका धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ जरूर आपल्याला पुढे जात असताना पाहतोय. 32 रन्स बट 1 विकेट इज लॉस. टीम बीड खुर्द संघ प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. इथे प्रयत्न जो संघ करतो ना तो आपल्या संघाच्या वर्चस्वाचा तोरणहार बांधू शकतो. कारण आपण पाहिलं तर हा कर्जत तालुका म्हणजे रायगड म्हटलं तर एक छत्रपती शिवाजी महाराजांची स्पर्शभूमी आहे. या स्पर्शभूमीमध्ये आज आपल्याला या ओव्हरमधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 32 धाबा इथे कंप्लीट झाल्यात म्हणजे अजूनही आपल्या टीमला जवळपास 23 धाब्यांची गरज आहे. 13 चेंडू 23 धाबा हे समीकरण गाठलंय हे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगलं सजावट या मैदानाच्या आतमध्ये पहा डोनेवाडी टीमच्या खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. प्रेशर जरूर आहे कारण 13 बॉलमध्ये 23 काढायचे आहेत. 13 बॉलमध्ये 23 थांबवायचे आहेत रोखायचे आहेत. हे रोखणं टोकणं सध्याच्या स्थितीत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी ट्रॅप झालाय बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅप केलाय परंतु एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी इथे काय घडते विपरीत बुद्धी थोडंसं मन बाळगली थोडंसं मन भरलं आणि त्यानंतर आपण पाहिलं थोडीशी विपरीत बुद्धी मैदानाच्या आतमध्ये टाकली होती. अंतिम क्षण ओव्हर क्रमांक दुसराही संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धाबा आल्या 33 म्हणजे आता येणारे चेंडू आहेत 12 आणि विजयासाठी काढायचे आहेत त्या 22 धाबा. चला पाणी घेऊन जायचंय. क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त
कशाची गरज असते तर पाण्याची गरज, आणि ती पाण्याची गरज निभावायची आहे. कारण आमच्या करिअरमध्ये बऱ्याच त्या ठिकाणी आम्ही दुखापती खेळाडूंना होताना पाहिल्यात, खेळाडू मैदानी सोडताना आम्ही बघितलेत. कारण उद्याच्या दिवसामध्ये आमचा प्रवास वर्तक नगर ठाणे जिल्ह्यामध्ये वर्तक नगरला आम्ही जाणार आहोत. कारण 2 दिवस ही स्पर्धा आम्ही जरूर घेतली. 80,000ची स्पर्धा आहे, लाईव्ह टेलिकास्ट. नगरपालिकेचं मैदान नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये जातोय आम्ही. अतिशय चांगली गुणवत्ता सिद्ध केली या दोन्ही खेळाडूंना. आता समीकरण उडलंय 11 बॉलमध्ये आपल्याला काढायच्या आहेत. 12 बॉलमध्ये आपल्याला 22 धाबा काढायच्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धाब्यांचा डिपेंड खेळ आपल्याला गाठायचा. भिंगार संघानं प्रथमतः टॉस जिंकला, कारण संदेश सारखा खेळाडू त्यामध्ये, बऱ्याच खेळाडू त्या संघामध्ये आहेत. बऱ्याच वर्षानंतर या संघालाही खेळताना बघतोय. अपोजिट टीम असेल याच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक पनवेल तालुक्यातील भिंगारवाडी संघ आहे, आणि त्यांच्या अपोजिट संघ असेल खालापूर तालुक्यातील चिचखांबला संघ आहे. मोठमोठी स्पर्धा, नाईट स्पर्धा चिचखांबल्याच्या मैदानावरती होत असतं, आणि ती नाईट स्पर्धा आता पुढच्या महिन्यामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. त्यांची तारीख डिक्लेअर झाली आहे. 12 चेंडूमध्ये आपल्याला काढायचे आहेत त्या 22. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धाब्यांचा टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 धाबा रोखायचे आहेत. रोखणं आणि ठोकणं हे सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. 22 धाब्यांची गरज आहे बीड खुर्द या संघाला. खालापूर तालुक्यातील हा संघ आहे. लेग स्टंपचा बॉल बॅट चेंडूच्या संपर्कात येणं खूप कठीण होतं, परंतु इथे बॅट जोरात फिरवली होती. अंतिम क्षण लेग स्टंपच्या अतिरिक्तता बाहेरून जाणारा बॉल इथे कदाचित अवांतर घोषित केलाय. अवांतर त्या स्वरूपात टीम बीड संघाला धावसंख्या मिळते 1. एका धाब्याच्या मदतीनं टोटल 34 धाबा कंप्लीट झाल्यात. म्हणजे अजूनही 21 धाब्यांची गरज आहे. ओव्हर द विकेट न मारा करणारा गोलंदाज क्रमांक 3 ओमकार आलाय. यावेळी चेंडूला भिरकावलाय. नो मॅन्स लाईन, कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये, परंतु बघता बघता हा चेंडू आडेल का? यस, डेफिनेटली अडवण्यासाठी 3 क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केला होता, परंतु चेंडू इतका स्पीडचा होता, बॉल इतका स्पीडचा होता की बॉल लगेच निघून गेला. तो सीमारेषा पलीकडे चौकार आलाय, आणि या चौकाराच्या सहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ 38 धाबा इथे स्कोरबोर्ड वरती उभारल्या जरूर. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॉलिंग, बट व्हेरी गुड क्षेत्ररक्षक होणं खूप गरजेचं आहे. इथे आपण बघितलं ना तर काही वेगळंच प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळते, कारण क्रिकेटचा खेळ म्हणजे रंग बदलवणारा खेळ आहे. तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. आता कमबॅक केलं बॅट्समन लाईन बीड खुर्द या संघाने आपल्या बाजूला. 38 धाबा झाल्यात कंप्लीट. डेफिनेटली चेंडूला ट्रॅप झाला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, परंतु चेंडू उचलणार, फेकणार, कमबॅक केलाय. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. टोटल धाबा झाल्यात ते 39 धाबा. इथे एक खेळाडू बाद बीड खुर्द संघाचा, परंतु इथे आपण पाहिलं ना तर कुठेतरी ओमकारला आता प्रयत्न करावे लागतील. आत्तापर्यंत ओमकारनं चेंडू फेकले 2, आणि त्या 2 चेंडूमध्ये टोटल 6 धावसंख्या खर्च करण्यात आल्यात. टोटल 39 धाबा, म्हणजे अजूनही धाब्यांचं अंतर जवळपास आपण पाहिलं 16 धाब्यांची गरज आहे, परंतु चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे, परंतु हा बॉल जाईल आउट ऑफ सीमारेषा बाहेर. रामदेव बाबा पतंजली षटकार, आणि या षटकाराच्या सहाय्याने इरादे स्पष्ट केलेत जरूर. कारण इथे असं होतं, असं म्हणतात ना की प्रयत्न करणं खूप कठीण आहे, की ना नावासाठी, ना भावासाठी, ना पैशासाठी. फक्त खेळ करा आपल्या गावासाठी, आणि तो खेळ मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. आता कुठेतरी कमबॅक झालाय. टोटल स्कोर इथे उभारलाय
45 धाबा झाल्यात, म्हणजे अजून 10 धाबा काढायचे आहेत. आता प्रेशर जरूर आलाय. 10 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 10 धाब्यांची गरज. यावेळेस बॅटचा टॉपेज. इथे काय घडलंय? झेल सोडलाय, म्हणजे मॅच सोडली. पकडा झेल आणि दादानो जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु इथे झेल सोडल्यानंतर आपण पाहिलं तर डोनेवाडी टीम अंबरनाथ तालुक्यातील संघ, परंतु या संघाच्या अनेक वेळा आपल्या खेळाडूंकडनं झालेल्या चुका, त्याच चुका आपल्याला जरूर महाग पडल्यात. 2 आल्यात. 2 धाब्याच्या मदतीनं टोटल धाबा झाल्या 47. म्हणजे अजूनही आपण जर काही विचार केलं तर कदाचित आपल्या संघाला 8 धाब्यांची गरज आहे. चेंडू आहेत 8, धाबाही आहेत 8. त्या 8 धाबा रोखायच्या आहेत, 8 धाबा ठोकायचे आहेत. प्रत्येक बॉल डॉट कसा जाईल याच्यावरती जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. परंतु हा चेंडू घुटना टेकवार तमाशा देख. चेंडू उडवलाय आउट ऑफ सीमारेषा बाहेर. डीप बास्केटला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा दम 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 चमकीत गेला हा षटकार. आणि या षटकाराच्या साह्यानं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. 2 धाबा अजूनही कंप्लीट करायचे आहेत. टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ जाऊन पोहोचलाय 53 धाब्यांवरती. फक्त 2 धाब्यांची गरज आहे बीड कृत या संघाला. एका बाजूला वांगणी डोनेवाडी संघ आहे, परंतु इथे कमबॅक 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 कमबॅक. 7 बॉल 2 धाबा. शेवटील चेंडू पेंडिंग आहे. यावेळेस 2 धाब्यांची गरज असताना क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु इथे क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धाबा काढायच्या आहेत, त्या फक्त आणि फक्त 2 धाबा. आता गोलंदाजाला चांगले